सोमेश, काही वेळासाठी तुला थांबवतो. काँग्रेसचे नेते विजय वडेट्टीवार सध्या आपल्या सोबत आहेत. वडेट्टीवारजी, आपण बघतोय राहुल गांधी आणि प्रियंका गांधींना पोलिसांनी ताब्यात घेतल्यावर आता सोनिया गांधी थेट बाहेर पडलेल्या आहेत आणि त्या पोलीस स्थानकामध्ये हजर झालेल्या आहेत. दिल्लीमध्ये घडणाऱ्या या घडामोडींकडे आपण कसं पाहता? बघा, हे मोदी सरकार हुकुमशाही पद्धतीनं हा देश चालवू पाहत आहे. आंदोलनाची भीती का वाटते यांना? विद्यार्थ्यांच्या भविष्याशी खेळताना थोडी लाजही वाटली नाही या सरकारला. आणि दुसरीकडे मात्र त्यांचा राजीनामा मागत असताना विरोधी पक्ष काल ज्या पद्धतीनं अमानुषपणे विद्यार्थ्यांना झोडपून काढलं, अमानुषपणे लाठीचार्ज केला, त्यामध्ये अनेकांची डोके फुटली. ही तरुण मुलं कोणाची होती? ही आतंकवादी होती काय? ही टेररिस्ट होती काय? जर त्या मुलांनी, सगळ्या युवकांनी स्वतःच्या भविष्याचा विचार करून जर आंदोलन करत असतील आणि ते केल्यानंतर त्यांना झोडपून काढल्यानंतर जर राहुल गांधी विरोधी पक्षनेते म्हणून या संदर्भात आवाज उठवत असतील आणि आंदोलन करत असतील, तर ही दडपशाही कशासाठी? म्हणजे तुम्हाला संविधानावर देश चालवायचं नाही, तुम्हाला हुकुमशाहीने देश चालवायचा आहे का? तुम्हाला लोकशाही मान्य आहे की नाही? खरं म्हणजे आंदोलन हा विरोधकांचा आणि अन्यायग्रस्तांचा हक्क आहे. तो हक्क विरोधी पक्ष म्हणून जनतेच्या आणि तरुणांच्या पाठीमागे उभं राहणं हे आमचं काम आहे. राहुलजींनी हे केल्यानंतर त्यांना उचलून डिटेन करणं, एवढं घाबरून जाणं, आपण काल पाहिलं की आंदोलन करते ज्या वेळेस पार्लमेंटच्या दिशेने निघाले त्यावेळेस संपूर्ण ज्या पद्धतीनं या कंगनाजी बोलल्या की आम्हाला फार भीती वाटली. हे काय कोण होते? टेररिस्ट होते? कोण होते हे? याची भीती वाटायला. आणि सनदशीर शांततेच्या मार्गानं जर आंदोलन होत असेल आणि त्या आंदोलनाला हे चिरडून टाकण्याचं काम होत असेल तर मला वाटतं की राहुलजींनी उचललेलं पाऊल आणि त्यांनी घेतलेली आंदोलनाचा पवित्रा आणि हे योग्य आहे. हा देशभरातील सरकार विरोधी ही एक लाट मोदी सरकारला धडा शिकवल्याशिवाय राहणार नाही. ज्या पद्धतीनं क्रूरपणे सरकार वागते आहे, दंडशाहीचा वापर करतोय, पोलिसांच्या बळाचा वापर करताय, यातून या सरकारला नक्कीच मला वाटतं याचा हिशोब चुकता करावा लागेल. आणि निश्चितपणे सरकार विद्यार्थ्यांवर लाठीचार्ज करतंय आणि अमानुषपणा दाखवतंय असं तुम्ही म्हणताय. धन्यवाद या सविस्तर प्रतिक्रियेबद्दल विजय वडेट्टीवारजी.